मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी समसमान जागा मिळाव्यात यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत की काय अशी माहिती आता सूत्रांकडून मिळतेय। पालिका निवडणुकीसाठी 50-50च्या फॉर्म्युल्याचा आग्रह शिवसेनेकडून धरला जातोय अशी माहिती शिवसेनेतल्या विश्वसनीय सूत्रांकडून लोकशाही मराठीला मिळालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः समसमान जागा मिळाव्या त्यासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर देखील गेलेले होते। पंतप्रधान मोदींची भेट देखील त्यांनी घेतलेली होती आणि पालिका निवडणुकी संदर्भात सुद्धा या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी अशी शक्यता सूत्रांनी वर्तवलेली होती। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार पालिका निवडणुकीसाठी खास करून मुंबईतल्या पालिका निवडणुकीसाठी 50-50चा फॉर्म्युला हा असावा असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आग्रह आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। ही सगळी सूत्रांची माहिती आहे। आपण लोकसभेला देखील असंच म्हणत होता की आम्हाला 7 जागा मिळणार आहेत, आम्हाला 13 जागा मिळाल्या। विधानसभेला देखील आपण सूत्रांकडून माहिती घेतल्यानंतर असं म्हणत होतं की आम्हाला 50 ते 60 जागा मिळणार आहेत, आम्ही 81 ठिकाणी लढलो। तसंच तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये चित्र असेल, दोन्ही पक्ष एकामेकाला सन्मान देऊन मान सन्मान देऊन तिकिटाचं वाटप करतील। त्यामुळे योग्य तो मान सन्मान नक्की प्रत्येक महानगरपालिकेमध्ये होईल, जिल्हा परिषदेमध्ये होईल, पंचायत समितीमध्ये होईल, कुठेही कटुता त्याच्यामध्ये येणार नाही। आणि हे सुतोवाच स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी केलेत आणि शिंदे साहेबांनी देखील केलेत। तर उदय सामंत यांच्या मते ही केवळ सूत्रांची माहिती आहे, वरिष्ठ नेते चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय घेतील असं ते म्हणतायत। मात्र या सगळ्या बातमीच्या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उमेश, समसमान जागा पालिका निवडणुकीसाठी मुंबईतल्या मिळाव्यात यासाठी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत की काय अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला दिलेली आहे। हा 50-50चा फॉर्म्युला भाजपला मान्य होईल का, काय नेमकी याबद्दलची अपडेट आहे? अजिंक्य, नक्कीच ह्या सगळ्या बाबतीत जे आहे ते एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत ते आग्रही आहेत। कारण 50-50चा फॉर्म्युला हा मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीमधून राबवण्यात यावा अशा प्रकारची आग्रही भूमिका जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे। कारण मुंबई महानगरपालिकेच्या युतीत जागा वाटपामध्ये नेहमीच शिवसेना जो आहे तो मोठा भाऊ राहिलेला आहे। शिवसेनेने नेहमीच जास्त जागा ज्या आहेत त्या लढवलेल्या आहेत। मात्र यावेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या नंतर चित्र जरा बदललेलं आहे। भाजपाला जे आहे ती मोठे आमदार असतील, खासदार असतील ते मोठ्या प्रमाणात त्यांचे निवडून आणता आले। त्यामुळे यावेळी भाजपाने थेट 150हून जास्त जागा लढवल्या जाव्यात अशा प्रकारचा निर्धार केलाय आणि याबाबतच्या बैठका सातत्याने भाजपच्या गोटातून केल्या जात आहेत। मात्र या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत समसमान जागा मिळाव्यात यासाठी एकनाथ शिंदे जे आहेत आग्रही। आज जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली यामध्ये देखील याबाबतची चर्चा झालेली आहे आणि म्हणूनच मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठेही एकनाथ शिंदे असतील किंवा शिवसेना असेल यांना पाऊल मागे घेता येऊ नये, कुठेही कमी जागा मिळू नयेत यासाठी समसमान जागा ज्या आहेत त्या भारतीय जनता पक्षाने द्याव्यात अशी जी भूमिका आहे ती एकनाथ शिंदे यांनी घेतलेली। मात्र आता भाजपाने जी तयारी केली ती 150ची केली, त्यामुळे या भूमिकेवर भाजप काय म्हणते किंवा भाजपाची काय भूमिका असेल हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल। मात्र नेहमीच महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेना मोठा भाऊ राहिला असल्या कारणाने आता जागा कमी घेता येणार नाही, कमीत कमी समसमान जागा असाव्यात अशा प्रकारची भूमिका एकनाथ शिंदेची आहे। पण उमेश, ज्या पद्धतीनं बातम्या समोर येत आहेत, भाजपनं मिशन 150 ठेवलेलं आहे मुंबई पालिका निवडणुकीसाठी आणि जर शिवसेना समसमान जागांची मागणी करत असेल तर मग भाजपला ही मागणी मान्य होईल नाही होईल हे येत्या काळात कळेलच। 227 जागा आहेत पालिकेच्या, या अनुषंगानं काय नेमका तोडगा काढला जाईल असं वाटतं? कारण उदय सामंत म्हणतायत की या केवळ सूत्रांच्या बातम्या आहेत, जे काही ठरवायचंय ते वरिष्ठ नेते योग्य वेळेला ठरवतील आणि मग सांगतील, पण मग फॉर्म्युला काय असणार आहे? अजिंक्य, जर आपण पाहिलं तर 2017 सालीच्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस शिवसेना एक होती। मात्र त्यावेळेस देखील जे आहेत दोन्ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे वेगवेगळे निवडणूक लढले होते आणि जवळपास शिवसेनेच्या सोबतच ज्या आहेत त्या जागा त्यांनी निवडून आणल्या होत्या। त्यामुळे आता आमच्या जागा जास्त आहेत, विधानसभा असतील, लोकसभा असतील याला, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील आमच्या जागा जास्त असाव्यात याचा आग्रह जो आहे तो भाजपाकडून केला जातो आणि एक हाती सत्ता आपल्याकडे मुंबई महानगरपालिकेची असावी यासाठीची गेल्या काही महिन्यापासूनची भाजपाची तयारी आहे
हे नाकारून चालणार नाही. मात्र असं असलं तरी महायुतीमधून आपण सर्व एकत्र पुढे जात आहोत. महायुती म्हणून सरकार चालवत आहोत. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणूक लढत असताना कोणताही वेगळा मेसेज जाऊ नये, कोणत्याही कार्यकर्त्यांमध्ये दुजाभाव होऊ नये, हे सगळे तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन ठरवायला हवं. आणि त्यामुळे महायुती लढत असलो तरी पण 50-50 50-50चा फॉर्म्युला आहे तो सगळ्यांनी अवलंबायला हवा, अशा प्रकारची आग्रही भूमिका एकनाथ शिंदेची आहे. मात्र ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाने सगळी तयारी केली, त्यामुळे आता सध्या या सगळ्या एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरती भारतीय जनता पक्ष काय म्हणतं हे अत्यंत महत्वाचं असेल. खास करून मुख्यमंत्री यांचा स्टँड जो आहे तो 150+ असा असल्याचं सांगितलं जाते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा करून याबाबत जागा वाटपाच्या पुढील ज्या चर्चा आहेत त्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठीक आहे उमेश, धन्यवाद. सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. काय नेमकी शिवसेनेची या संदर्भातली पुढची भूमिका असेल हे आपण जाणून घेतच राहू. मात्र समसमान जागा वाटप मुंबई पालिका निवडणुकीसाठी व्हावं भाजप आणि शिवसेनेमध्ये, यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही असल्याची माहिती शिवसेनेतल्याच विश्वसनीय सूत्रांकडून मिळतेय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.